2008 मध्ये मालेगावमध्ये एक भीषण बॉम्बस्फोट झालेला होता आणि त्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज लागू शकतो। या पार्श्वभूमीवरती नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे मालेगावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात वाढ झाली आहे। 2008 मध्ये मालेगावमध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेला होता। शिवाय महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 6 जण संशयित आरोपी होते। आता तब्बल 17 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून घेऊयात। अभिजित, हा बॉम्बस्फोट संपूर्ण जगाला, देशाला हादरवणारा असा हा बॉम्बस्फोट होता आणि आज तब्बल 17 वर्षांनंतर निकाल लागणार आहे। काय अपडेट या संदर्भात? सेजल, 2008 साली ज्या ठिकाणी मालेगावात बॉम्बस्फोट झालेला होता, मी आता त्याच भिक्खू चौकामध्ये आहे मालेगावातल्या, आणि मी तुम्हाला या दृश्यांमध्ये दाखवतो। याच ठिकाणी खरं तर मशिदीबाहेर ज्या दुचाकीमध्ये स्फोट झालेला होता, ती दुचाकी याच ठिकाणी उभी करण्यात आलेली होती आणि रमजानचा महिना होता, त्यामुळे मशिदीमध्ये गर्दी देखील होती मोठ्या प्रमाणात। आणि त्याचवेळी हा सगळा बॉम्बस्फोट जो आहे तो या ठिकाणी झालेला होता। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला होता, तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झालेले होते आणि तब्बल 17 वर्षांनंतर देखील या बॉम्बस्फोटाच्या खुणा आपल्याला मालेगावातल्या या भिक्खू चौकामध्ये आज देखील जिवंत असल्याचं बघायला मिळतील। कारण बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेले खिळे होते किंवा जे छर्रे होते ते या सगळ्या परिसरामध्ये उडालेले होते आणि या परिसरातली जी दुकानं आहेत त्या ठिकाणी आपल्याला 17 वर्षांनंतर देखील आजही या खुणा बघायला मिळतील। बघा, हे जे दुकानाच्या शटरला हे जे होल पडलेले आहेत सर्व ठिकाणी, हे जे छर्रे बॉम्बस्फोटानंतर उडालेले होते त्याच्या या खुणा आहेत। या सगळ्या बॉम्बस्फोट प्रकरणी खरं तर साध्वी प्रज्ञा सिंग असेल, कर्नल प्रसाद पुरोहित असतील, यांच्यासह 6 जणांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 17 वर्ष हा सगळा खटला सुरू होता। आज यावर विशेष NIA न्यायालयाकडून निकाल येणं अपेक्षित आहे। मात्र आपण जर बघितलं तर पहिल्यांदाच देशामध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांवर अशा पद्धतीने बॉम्बस्फोटाचे आरोप झालेले होते। या सगळ्या खटल्या दरम्यान जवळपास 323 निश्चितच खरं तर आता आज निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद अभिजित दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।